विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा लेसन 18 साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचं प्रोडक्शन, ध्वनीची निर्मिती पाहणार आहोत. इयत्ता 6वीमध्ये आपण हा पाठ पाहिलेला आहे, साऊंड घटक पाहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेशन्स इन ऑब्जेक्ट. साऊंड ध्वनी हा व्हायब्रेशन्स कंपनामुळे निर्माण होतो. वस्तूमध्ये ज्यावेळी कंपन निर्माण होतात तेव्हा ध्वनी निर्माण होतो. इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स स्ट्रिंग ऑर डायफ्रॅगम, या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट संगीतवाद्यामध्ये स्ट्रिंग त्यामध्ये असणारी तार, तंतू किंवा डायफ्रॅगम पडदा, जसं की तबल्याचा पडदा, व्हायब्रेट्स काय होतं, त्याचं व्हायब्रेशन होतं आणि साऊंड निर्माण होतो. साऊंड प्रोपोगेट्स ट्रॅव्हल्स ॲज साऊंड वेव्ज. हा जो साऊंड आहे, ध्वनी आहे, तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना साऊंड वेव्ज म्हणजे ध्वनी तरंगाच्या स्वरूपामध्ये पुढे जात असतो. थ्रू ऑल 3 मीडियम्स, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आणि हा या तिन्ही माध्यमामधून, सॉलिड, लिक्विड, गॅसेस या तिन्ही माध्यमामधून हा प्रोपोगेट होत असतो, म्हणजे पुढे जात असतो. नुसता हवेतूनच आवाज ऐकू येत नाही आपल्याला, तर लिक्विड पाण्यामधूनही आवाज ऐकू येतो, सॉलिड स्थायूमधून सुद्धा आपल्याला ध्वनी आवाज ऐकू येत असतो. त्यानंतर पुढची संकल्पना आहे बघा, पुढचा मुद्दा आहे ऑस्किलेटर, ऑस्किलेशन अँड ऑस्किलेटरी मोशन. ठीक आहे, हे एका मुद्द्यामध्ये 3 घटक आहेत. पहिला आहे ऑस्किलेटर. बघा ऑस्किलेटर म्हणजे काय, स्विंग, स्ट्रिंग, ऑब्जेक्ट. स्विंग किंवा स्ट्रिंग किंवा ऑब्जेक्ट दॅट मूव्ज बॅक अँड फोर्थ, जो काय होतो पुढं मागं होत असतो, इज अन ऑस्किलेटर. त्याला काय म्हटलं तर ऑस्किलेटर असं म्हटलं जातं. इथं आपल्याला या चित्राचं निरीक्षण करायचं. पहा, एक मुलगी काय आलेली आहे, स्विंगमध्ये बसलेली आहे आणि ती पुढं मागं होत आहे. तर हा जो स्विंग आहे, या स्विंगला म्हणायचं ऑस्किलेटर. ठीक आहे. व्हेन स्विंग मूव्ज फ्रॉम वन एंड टू द अदर एंड अँड रिटर्निंग टू इट्स स्टार्टिंग पॉईंट इज वन ऑस्किलेशन. बघा ऑस्किलेशन म्हणजे काय, जेव्हा हा स्विंग काय करतो, मूवमेंट करतो, एका टोकाहून पुन्हा दुसऱ्या टोकाला, पुन्हा दुसऱ्या टोकाहून पहिल्या टोकाला परत येतो, हे जे एक फेरा पूर्ण आहे याला म्हणायचं वन ऑस्किलेशन. ठीक आहे, वन ऑस्किलेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि त्या दुसऱ्या ठिकाणून पुन्हा पहिल्या ठिकाणी परत येणे, याला म्हणायचं वन ऑस्किलेशन. ठीक आहे. पुढं बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ ऑस्किलेटर ऑन आयदर साईड ऑफ सेंट्रल पोझिशन इज कॉल्ड मोशन. आणि ही जी गती आहे मोशन, या गतीला म्हणायचं ऑस्किलेटरी मोशन. ठीक आहे, ऑस्किलेटरी मोशन ही जी गती आहे सेंट्रल पोझिशनपासून पुढं मागं ही जी गती आहे याला म्हणायचं ऑस्किलेटरी मोशन. ठीक आहे. यानंतर पुढचा घटक पहा, इथं पण आपल्याला 2 आकृत्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथं पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, दोरीला हा लोखंडी आयर्न बॉल बांधलेला आहे आणि तो काय करतोय, इथे या पद्धतीने स्विंग करतोय. इथं बरोबर मध्ये जी काळी रेषा आहे, हा डायफ्रॅगम समजा किंवा एक तंतू, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमधला तंतू समजूया आपण. तो काय करतो, ज्यावेळी त्याला छेडलं जातं किंवा त्याची मुवमेंट होते तेव्हा तो काय होतो, इथं दोन्ही ठिकाणी बांधला असल्यामुळं तिथं स्थिर असतो, पण तो काय होतो, जागेच्या जागेवर या पद्धतीने काय होत असतो, त्याची मुवमेंट होत असते. ठीक आहे. बघा, मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल और सेंट्रल पोझिशन अँड स्ट्रेच्ड पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल किंवा सेंट्रल पोझिशन अँड स्ट्रेच्ड पोझिशन. आता इथं बघा, ओरिजिनल पोझिशन आहे ए, सेंट्रल पोझिशन आहे ए, आणि इकडं डाव्या बाजूला मॅक्झिमम पोझिशन आहे सी. तर डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज ॲम्प्लिट्यूड.
ठीक आहे, याला ॲम्प्लिट्यूड किंवा आयाम असं म्हटलं जातं. ऑन अप्लाइंग ग्रेटर फोर्स ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. जेव्हा फोर्स जास्त लावला जातो तेव्हा ॲम्प्लिट्यूड वाढते. ऑन अप्लाइंग ग्रेटर फोर्स ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. ग्रेटर ॲम्प्लिट्यूड लाऊडर साऊंड. आणि जे ॲम्प्लिट्यूड वाढते त्यावेळी आवाज काय होतो, लाऊडर म्हणजे मोठा होतो, आवाज लाऊडर होतो. ऑन अप्लाइंग स्मॉलर फोर्स. आणि जेव्हा फोर्स कमी केला जातो ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस. ॲम्प्लिट्यूडसुद्धा काय होते, डिक्रीज कमी होते. स्मॉलर ॲम्प्लिट्यूड सॉफ्टर साऊंड. आणि जेव्हा ॲम्प्लिट्यूड कमी होते त्यावेळी आवाज हा सॉफ्ट, लाऊडच्या बरोबर विरुद्ध सॉफ्ट आवाज येतो. स्विंग थ्रेड विच हॅज टाय स्मॉल आयर्न ऑर वुडन बॉल. या पद्धतीचा बघा हा जो थ्रेड आहे आणि याला काय केलेलं आहे, स्मॉल लहानसा असा आयर्न ऑर वुडन बॉल लोखंडी किंवा लाकडी असा गोळा बांधलेला आहे. ॲट लोअर एंड इज ऑस्किलेटर कॉल्ड पेंड्युलम. या प्रकारच्या ऑस्किलेटरला काय म्हणायचं, पेंड्युलम. ठीक आहे, हा ऑस्किलेटर याचं जादा नाव आहे पेंड्युलम. पुढं अजून आपल्याला 2 घटक आहेत पहा यामध्ये, टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन आणि फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन टी म्हणजे काय बघा, टाईम पिरियड रिक्वायर्ड फॉर वन ऑस्किलेशन इज कॉल्ड टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. बघा, टाईम पिरियड रिक्वायर्ड फॉर वन ऑस्किलेशन, एका ऑस्किलेशनला. आता ऑस्किलेशन म्हणजे काय सांग बघितलं आपण, तर ह्या समजा ही सी पोझिशनपासून ए पुन्हा बी पुन्हा ए आणि पुन्हा सी पर्यंत येणे म्हणजे हा एक वेळा पूर्ण करणे, वन ऑस्किलेशन. या वन ऑस्किलेशनला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं टाईम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. समजा याला सी पासून ए पुन्हा बी पुन्हा ए आणि पुन्हा सी एवढ्या अंतराला समजा अर्धा सेकंद, हाफ सेकंद लागत असेल तर टी झालं हाफ सेकंद, 0.5 सेकंद. ठीक आहे, पुढचं आहे फ्रिक्वेन्सी एन. फ्रिक्वेन्सी एन बघा, नंबर ऑफ ऑस्किलेशन्स कंप्लीटेड इन 1 सेकंद इज फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑस्किलेशन कंप्लीटेड इन 1 सेकंद, एका सेकंदामध्ये जेवढे ऑस्किलेशन्स जेवढे वेळी पूर्ण होतात त्याला काय म्हणलं जातं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी एन त्याचं सूत्र आहे 1/T. 1/T. आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की या एका ऑस्किलेशनला समजा सी पासून ए पुन्हा बी पुन्हा ए पुन्हा सी यासाठी जर अर्धा मिनिट 0.5 सेकंद लागत असेल तर इथे येणारे फ्रिक्वेन्सी याची येणार एन बरोबर 1/T म्हणजेच 1/0.5 म्हणजेच याचं उत्तर येणार 2. फ्रिक्वेन्सी येणार 2, 2 फ्रिक्वेन्सी येणार. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. आणि या फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. ठीक आहे, इथं आपल्याला हा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या व्यवस्थित आणि पाठाचं व्यवस्थित वारंवार वाचन करा म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी गूगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.